नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशींबद्दल येणाऱ्या अक्षय तृतीयेबद्दल जाणून घेऊया. अक्षय तृतीया हा एक अत्यंत शुभ दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. ह्या दिवशी राशीनुसार उपाय किंवा मग तुमच्या राशीनुसार दान केल्याने, कोणते दान केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते आणि समृद्धी वाढते. राशीनुसार उपाय हे खालीलप्रमाणे आहेत, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात प्रथम आहे मेष राशीवाल्यांनी गूळ आणि चना डाळ, म्हणजे ज्याला आपण हरभऱ्याची डाळ सुद्धा म्हणू शकतो, हे तुम्ही दान करू शकता. लाल वस्तू खरेदी करू शकता, हे सुद्धा तुमच्यासाठी खूप शुभ आहे. त्यानंतर आहे वृषभ रास, पांढरे कपडे, दही किंवा तांदूळ, तुम्ही ह्या 3पैकी तुम्हाला जे जमेल ते दान करू शकता. चांदीची वस्तू सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता, हे तुमच्यासाठी फार शुभ मानले जाते. त्यानंतर आहे मिथुन रास, हिरवी मूग डाळ, हिरवी डाळ घ्यायची किंवा मग हिरवे कपडे, हिरवे अख्खे मूग घेतले तुम्ही तरी चालेल, ते तुम्ही दान करू शकता. आणि गणपतीची पूजा करणे तुम्हाला अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही त्यामुळे ह्या दिवशीच म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी गणपतीची पूजा आणि हिरवी वस्तू दान करू शकता. त्यानंतर आहे कर्क रास, कर्क राशीवाल्यांनी तांदूळ, दूध किंवा चांदी दान करा. आता चांदी तर शक्य नसेलच आपल्याला, तांदूळ किंवा दूध तुम्ही दान करू शकता. पांढऱ्या फुलांनी तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करा. त्यानंतर आहे सिंह रास, तांब्याच्या वस्तू, गहू किंवा गूळ तुम्ही ह्या दिवशीच म्हणजे अक्षय तृतीयेच्या 2026 मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करू शकता. त्यानंतर सूर्यदेवाची उपासना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर आहे कन्या रास, कन्या राशीवाल्यांनी हिरवी फळे किंवा मग कपडे तुम्ही दान करू शकता. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ सुद्धा तुम्ही करू शकता. आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम नामाचा पाठ येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा ऐकून त्याचा पाठ करू शकता, किंवा तुमच्याकडे पाठ असेल तर तुम्ही वाचून सुद्धा पाठ करू शकता. त्यानंतर आहे तुळरास, सुगंधी द्रव्ये, पांढरी मिठाई किंवा मग तुम्ही वस्त्रदान ह्या दिवशी करू शकता. त्यानंतर आहे वृश्चिक रास. आता वृश्चिक रासवाल्यांनी गूळ, लाल डाळ किंवा मग मसूर डाळ तुम्ही दान करू शकता. आता लाल डाळ कुठली घ्यायची हे तुम्हाला समजत नसेल तर त्याऐवजी तुम्ही मसूरची डाळ दान करू शकता. त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण तुम्ही ह्या दिवशी केल्याने तुम्हाला फार फायदा होईल. त्यानंतरची रास आहे धनुरास. धनुरासवाल्यांनी पिवळी मिठाई, जसे पिवळे पेढे किंवा मग हरभरा डाळ, ज्यालाच आपण चना डाळ सुद्धा म्हणू शकतो, ही डाळ तुम्ही दान करू शकता. त्यासोबतच विष्णूची पूजा करा. विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा सुद्धा तुम्ही करू शकता. हे सुद्धा तुम्हाला, हा उपाय सुद्धा तुम्हाला फार फलदायी ठरणार आहे. नंतरची रास आहे मकर रास. मकर राशीवाल्यांनी काळे कपडे, काळे तीळ किंवा लोखंडी वस्तू तुम्ही दान करू शकता. आता ह्यापैकी तुम्हाला काळे तीळ दान करणे हे अत्यंत सोपी आणि प्रभावकारी राहील, तेव्हा तुम्ही काळे तीळ नक्कीच दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्यानंतर आहे कुंभरास. कुंभराशीवाल्यांची 7.5 शनी आता उतरती आहे, त्यामुळे कुंभराशीवाल्यांनी निळे कपडे, उडीद डाळ किंवा मग चपलांचे दान करणे फार शुभ मानले जाते. कुंभराशीवाल्यांसाठी येणाऱ्या 2 वर्षाचा जो काळ आहे तो फार फलदायी ठरणार आहे. त्यानंतर आहे मीन रास. मीन राशीवाल्यांनी पिवळे वस्त्र, पिवळी डाळ किंवा पुस्तके तुम्ही दान करू शकता. आता पिवळी डाळ म्हणजे मुख्यतः आपण चण्याचीच म्हणजेच हरभऱ्याची डाळ सुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीनारायणाची पूजा. लक्ष्मीनारायणाची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता. नुसतं याच राशीने नाही तर सगळ्या राशींनी लक्ष्मीनारायणाची पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायलाच हवी. आता अक्षय तृतीयेचे सामान्य उपाय, गंगा स्नान सर्वात महत्त्वाचं आहे. हे गंगा स्नान किंवा मग पवित्र नद्यांवर स्नान करणे
पुण्यदायी आहे, फलदायी सुद्धा ठरते. या नद्यांमध्ये दान केल्याने तुम्हाला फार पुण्य लाभणार आहे. आणि यासोबतच विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा. आधी सांगितल्याप्रमाणे सर्व राशीवाल्यांनीच विष्णू आणि लक्ष्मीची पूजा ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायची. विधिवत पूजा पण यांची तुम्ही करायची. त्यानंतर आहे त्यांना तुळशी दल जे आहे ते अर्पण करा. त्यानंतर पहा, सोने चांदी किंवा नवीन वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमच्या घरात भरभराट होते. आता सोने चांदी तुमच्याकडून शक्य नसेल तर तुम्ही कुठलीही नवीन वस्तू खरेदी करू शकता, पण नवीन वस्तू मात्र नक्कीच खरेदी करा. आपल्याला हा व्हिडिओ आणि राशीनुसार सांगितलेले उपाय कसे वाटले ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला ह्या उपायांवर नक्कीच फरक दिसेल. असं म्हणतात, अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले उपाय हे अक्षय राहतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक शेअर नक्कीच करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईकसुद्धा नक्कीच करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आपल्याला अजून कोणत्या विषयावर आमच्याकडून व्हिडिओ बनवायला किंवा ऐकायला आवडतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.